गुड इव्हिनिंग सगळ्यांना. बघा, आपण ही प्रश्नपत्रिका 2024 जुलैमध्ये जे झालेली होती बॅचसाठी मी तुम्हाला कॉन्टॅक्ट देतो, कारण बॅच जॉईंट घेईल 74 98 99 34 66 ही बॅच जॉईंटसाठी, कारण बॅच जॉईंट केल्यानंतरच तुम्हाला टॉपिक मिळतील. हे फक्त प्रश्नपत्रिका अशा तुम्हाला मिळतील. आता बघा, जी प्रश्नपत्रिका आहे आपण त्याचं विश्लेषण चांगल्या प्रकारे करूया. पहिला प्रश्न आलेला होता सेट ए, निम्नलिखित में से कौन सा निरंतर व्यापक मूल्यांकन. आता बघा, म्हणजे विद्यार्थ्यांचं काय निरंतर आणि व्यापक मूल्यांकन. पहिला ऑप्शन काय म्हटलं, सर्वश्रेष्ठ कार्य पोर्टफोलिओ. आता सगळं काही कार्य आपण पोर्टफोलिओमध्येच करू शकतो का, तर अजिबात करू शकत नाही. मानकीकृत परीक्षा असेल, काय असेल, हे काय निगेटिव्ह. मानकीकृत बुद्धी परीक्षण हे पण निगेटिव्ह असतं. पण इथे काय म्हटलं, निम्नलिखित में से निरंतर म्हणजे वृद्धी, काय म्हटलंय, वृद्धी और अधिगम प्रगती पोर्टफोलिओ, म्हणजे व्यक्तीच्या विकास, म्हणजे कुठला विद्यार्थी कशा प्रकारे शिकतो याचा आपण जर सविस्तर अभ्यास करायचा असेल तर त्याची वृद्धी आणि अधिगम याची प्रगती आपण पोर्टफोलिओमध्ये अभ्यासू शकतो. पण सर्वश्रेष्ठ पोर्टफोलिओ कधीच राहू शकत नाही. म्हणून याचं उत्तर क्या समर्थन करेगा, तर समर्थन करेगा ऑप्शन 2. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा बघा, जेवढं तुम्ही बारकाईने समजून घेणार तेवढा तुम्हाला फायदा आहे. शिक्षकों को बच्चों के साथ काम करते समय, बघा, शिक्षकों को बच्चों के साथ काम करते समय लगातार अपने स्वयं दृष्टिकोन को पूर्वाग्रह की जांच करनी चाहिए. म्हणजे शिक्षक म्हणून काय केलं पाहिजे का, तुम्ही स्वतःहून स्वतःचे दृष्टिकोनची पण माहिती मिळवली पाहिजे का, माझं काही चुकतंय का, किंवा एखाद्या विद्यार्थ्याच्या संदर्भात मी चुकीचं माहिती घेतोय का, का एखाद्या विद्यार्थ्याबद्दल माझ्या मनात काही निगेटिव्ह पण आहे का, म्हणजे काय ही जांच केली पाहिजे. बरोबर आहे का नाही. म्हणजे काय, हे चांगलं म्हटलंय, अभिकथन योग्य आहे. समस्या समाधान, काय म्हटलंय, समस्या समाधान की प्रक्रिया में कार्यात्मक स्थिरता बाधित आहे. कार्यात्मक स्थिरता बाधित आहे म्हणजे काय, एखादी समस्या सोडवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असणार आणि कार्यात्मक स्थिरता म्हणजे जर तुम्ही ते समस्या सोडवण्याचं कार्य बंद केलं तर काय होईल, त्याच्याने बाधित होईल म्हणजे त्याचे परिणाम होतील. आता बघा, हे दोघं काय, हे पण सही आहे आणि हे पण सही आहे, पण एकमेकाची व्याख्या का करत नाही हे तुम्हाला सांगतो. आता पहिल्यामध्ये काय देतं, शिक्षकाने स्वतःचे दृष्टिकोन काय केले पाहिजे, तपासले पाहिजे. आणि इथे काय म्हटलेलं आहे, समस्या समाधान कौशल्य, म्हणजे हे वेगळं बोलतंय पण बरोबर आहे आणि हे पण वेगळं आहे बरोबर आहे. म्हणजे ज्या ठिकाणी दोघं टॉपिक एकमेकाची बरोबर बोलत असतात पण काय करतात, ते एकमेकाशी संबंध नाही, कारण इथे समस्या समाधान आहे का, अजिबात नाही. इथे काय, स्वतःचा दृष्टिकोन आहे शिक्षकाचा आणि इथे समस्या समाधान, म्हणजे हे दोघं बरोबर आहेत पण एकमेकाची व्याख्या करत नाही. म्हणून ऑप्शन 2 हे याचं उत्तर आहे. बरोबर आहे का नाही. म्हणजे तुम्हाला हे पण लक्षात आलं पाहिजे का, व्याख्या ज्या वेळा एकाच टॉपिकवर हे दोघं असतील, इथे पण समस्या समाधान संदर्भात इथे पण स्वयं दृष्टिकोन बोललं असतं तर व्याख्या केली असते. म्हणजे हे पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा बघा, गणित में खराब अंकों के बारे में बात करते हुए अभी कहता है मुझे अंकों की समझ नहीं है, अभी का प्रदर्शन क्या कारक है. म्हणजे बघा, तो अभी काय म्हणतो, मुझे अंकों की समज नाही. अंकों की समज नाही म्हणजे बघा, तो विद्यार्थी असेल त्याला 9 किंवा तो 6 सारखा वाटत असेल. बरोबर आहे का नाही. म्हणजे काय होईल, अंकों की समज नाही म्हणजे काय, याला 9 म्हणायचं का याला 6 म्हणायचं. म्हणजे याला काय म्हटलं, किस्मत की का, अजिबात नाही. कार्य निकट नाही, अजिबात नाही. कोशिश की कमी, अजिबात नाही. काय म्हणतं, योग्यता का अभाव. योग्यता का अभाव म्हणजे याला 6 म्हणतात का 9 म्हणतात हे त्याला कळत नाही. म्हणून तो काय म्हणतो, मुझे अंकों की समज नाही आहे. अंकों की समज नाही आहे म्हणजे याला 6 म्हणतात का 9 म्हणतात, म्हणजे काय, योग्यतेचा अभाव. बघा, लेवायगोस्की तुम्हाला कधी सोडत नाही. आता लेवायगोस्कीवर आलेला प्रश्न, लेवायगोस्की के सिद्धांत के अनुसार छात्रों में सीखने का अनुभव बेहतर बनाने के लिए, म्हणजे लेवायगोस्कीच्या सिद्धांतानुसार विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याचा अनुभव बेहतर करण्यासाठी निम्नलिखित में से कोणता अनुशासन दृष्टिकोन आहे, म्हणजे कोणता चांगला दृष्टिकोन आहे. मराठीमध्ये समजला हा प्रश्न का, लेवायगोस्की काय म्हणतात, सिद्धांतानुसार विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी काय बेस्ट आहे हे तुम्हाला आता शोधायचं आहे. आता पहिला ऑप्शन बघूया, छात्रों को ऐसा काम प्रदान करना जो उनकी समझ वर्तमान स्तर पर पूरी तरह से असंबंधित हो. आता बघा, म्हणजे इथे काय म्हटलं पहिल्या ऑप्शनमध्ये का, विद्यार्थ्यांना असं काम द्या का वर्तमान स्तर त्याच्या असंबंधित राहील. संबंधित पाहिजे होतं, संबंधित राहिलं असतं तर योग्य. म्हणजे विद्यार्थी आहे समजा पहिलीचा आणि त्याला जर तुम्ही सांगितलं, तुम्ही शुद्ध लेखनाचे नियम सांगितले, हे असेल का, म्हणजे काय होईल, ते कार्य काय होईल, वर्तमान स्तरावर ते काय होईल, असंबंध होऊन जाईल. म्हणजे योग्य आहे का, अजिबात योग्य नाहीये. दूसरा काय म्हटलंय, छात्रों के वर्तमान स्तर पर आधारित उनको उचित समर्थन और मार्गदर्शन प्रदान करना, म्हणजे काय, हे पॉझिटिव्ह आहे. म्हणजे इथे लेवायगोस्की म्हणजे आता जे निगेटिव्ह आहे ते आपण थोडं बाजूला काढूया, निगेटिव्ह.
छात्रों को कोई सहायता नहीं देना. आता लेवायगोस्कीचा सिद्धांत जर तुम्ही अभ्यासला असेल तर लेवायगोस्की काय म्हणतो का विद्यार्थ्यांना मदत करा, पाठ देना. उन्हें अपने दम पर संघर्ष करने के लिए छोड़ देना. असं कधी म्हणतो का जिथे अडचण असेल तिथे मदत करावीच लागेल. छात्रों को ऐसा काम प्रदान करना जिससे व्यक्तिगत रूप से प्रबंधित और पुरा कर सके. म्हणजे लेवायगोस्की असा कधी म्हटलंय का विद्यार्थ्यांना असंच काम द्या का ते स्वतःहून पूर्ण करतील, असं नाही. तर लेवायगोस्की काय म्हणतो विद्यार्थी कुठे अडकळत असेल तर त्याला मार्गदर्शन करा. म्हणजे तिसरं ऑप्शन पण कट झालं. पण दुसरं ऑप्शन का बरोबर आहे, काय म्हटलंय छात्रों को वर्तमान स्तर पर आधारित उनको उचित समर्थन. म्हणजे वर्तमान स्तरावर एखादा विद्यार्थी अडखळत असेल त्याला समर्थन करणे, मार्गदर्शन करणे, की काम प्रदान करणार. म्हणजे ते काम तो शिकत असताना तुम्ही ज्या ठिकाणी अडखळला त्या ठिकाणी त्याला मदत करा. म्हणजे ऑप्शन 2 हे याचं उत्तर आहे. प्रश्न 5वा, जेवढं तुम्ही समजून घेणार तेवढाच तुम्हाला फायदा होईल. निम्नलिखित में से कौन सा कथन प्रगतिशील शिक्षा में शिक्षक की भूमिका का सबसे अच्छा वर्णन करता है. प्रगतिशील शिक्षा. आता काय म्हटलंय, पहिला ऑप्शन शिक्षक ज्ञान का प्राथमिक स्रोत आहे. आता शिक्षक जर ज्ञानाचा प्राथमिक स्रोत असेल मग विद्यार्थी कशाला असतील, म्हणजे शिक्षकाला आपण म्हणजे काय झालं हे कटलं. शिक्षक प्राथमिक नाही तर शिक्षकाची भूमिका काय पाहिजे, दुय्यम पाहिजे. दुसरं ऑप्शन काय म्हटलंय, शिक्षक एक सुविधाता प्रदाता. म्हणजे काय शिक्षक एक सुविधाजनक म्हणून कार्य करतो. म्हणजे काय हे पॉझिटिव्ह आहे, हे याचं उत्तर असेल. आता तिसरं काय म्हटलंय, शिक्षक निर्धारित पाठ्यक्रम को जो तो लागू करे. जो तो म्हणजे जसं तसं शिकवलं पाहिजे, तसं नाही. जर विद्यार्थ्यांना जर ते समजत नसेल तर फेरफार लचीला अभ्यासक्रम बनवला पाहिजे. पण इथे काय म्हटलं, जो तो लागू करे. म्हणजे हे पण कटलं. शिक्षक बच्चों को स्वतंत्र रूप से कार्य करने के लिए उनके हाल पर छोड़ दिए. म्हणजे शिक्षकाने असा जर शिक्षक असेल का विद्यार्थ्यांना सांगायचं नाही बाबा हे पुस्तक घ्या गणिताचं तुमचंच बघा, असा शिक्षक चालेल का, अजिबात नाही. तर शिक्षक कसा पाहिजे, ऑप्शन 2 काय म्हणते, शिक्षक एक सुविधाजनक पाहिजे, विद्यार्थ्यांना मदत करणारा पाहिजे. प्रश्न 6वा बघा. प्रश्न 6वा काय म्हणतोय, हावर्ड गार्डनरचा सिद्धांत. याच्यावरून प्रश्न आलाय. हावर्ड गार्डनर की दी गई बुद्धी का अवधारणा का निहितार्थ क्या है. म्हणजे हावर्ड गार्डनर जे सिद्धांत सांगितला बहुबुद्धी, गोपी बहु राशी बहु नाही, बहुबुद्धी सिद्धांत. बहु म्हणजे अनेक बुद्धीचा सिद्धांत. म्हणजे काय अर्थ आहे याचा, सभी लोगों को समान रूप से समजते और संसाधित करते. म्हणजे हावर्ड गार्डनरने असं कधी सांगितलं का प्रत्येकाकडे एकच प्रकारची बुद्धी असते आणि प्रत्येक माणूस सगळ्यात एकाच, म्हणजे आता माझ्याकडे समजा भाषिक बुद्धी चांगली तर सगळ्याकडे भाषिक बुद्धीच असेल का, सगळे शिक्षकच बनतील का, असं नाही. म्हणजे काय झालं, हे पण पहिला ऑप्शन कट झाला. दुसरं ऑप्शन काय म्हटलं, अलग अलग आयामों में लोगों की अलग अलग योग्यता होती. म्हणजे प्रत्येक क्षेत्रात काय असते, प्रत्येकाची बुद्धिमत्ता ही वेगळी असते. कोणाला गणिताची आवड असेल, कोणाला प्राकृतिक बुद्धी असेल म्हणजे त्याला प्राकृतिक बुद्धी म्हणजे आवड असेल, कोणाला संगीताची आवड असेल म्हणजे त्याच्याकडे संगीत आहे. म्हणजे काय असेल, हे ऑप्शन पॉझिटिव्ह आहे. आपण जे निगेटिव्ह ते काढून घ्या. बुद्धी का केवळ एक आयाम होते. म्हणजे बुद्धी का एकच आयाम होत आहे का, अजिबात नाही. आपण बघितलं बुद्धी के अनेक आयाम होते. काय होते, अनेक आयाम असतात बुद्धीचे. म्हणजे काय झालं, हे तिसरं ऑप्शन पण कट झालं. बुद्धी केवळ प्रयोगात्मक अधिगम से संबंधी. म्हणजे काय म्हटलेले ते का बुद्धी माणसाची केव्हा वाढते, जेव्हा आपण प्रयोगात्मक अधिगम, असं नाही. तर बुद्धी अर्जन प्रक्रियेने सुद्धा वाढते, बरोबर आहे का नाही. आता उदाहरणार्थ एखादा शेतकरी असेल, तो शेतकरी प्रत्येक वेळा काहीतरी प्रयोगात्मक अधिगम करेल का, त्याच्या आजोबांकडून काही माहिती घेतली म्हणजे अर्जन जरी केली तरी ती बुद्धी वाढेल. म्हणजे काय झालं, हे पण ऑप्शन कटलं. ऑप्शन 2 याचं उत्तर काय आहे का, ऑप्शन 2 काय म्हणतंय का अलग अलग आयाम में व्यक्ती की अलग अलग योग्यता आहे. म्हणजे प्रत्येक बुद्धिमत्तेमध्ये त्याच्या क्षमतेनुसार ती योग्यता वेगवेगळी असते. ऑप्शन 2 याचं उत्तर आहे. आता हा प्रश्न थोडा किचकट का होता हे तुम्हाला समजून घ्या. म्हणजे टॉपिकमधूनच आलेला होता. निम्नलिखित में से अवधारणा के निरूपण का कौन सा क्रम, अवधारणा का निरूपण का कौन सा क्रम संज्ञानात्मक क्षमताओं को उतरता क्रम, म्हणजे काय उत्तरता विकास के अनुसार. म्हणजे उतरता क्रम म्हणजे इथे काय आहे तुम्हाला समजून घ्या. म्हणजे विद्यार्थ्यांना ज्या लहान विद्यार्थी असतात तर त्यांना तुम्ही काय देणार, पहिले समजून घ्या. पहिले काय देणार, तुम्हाला त्यांना क्रिया द्याव्या लागतात. काय द्याव्या लागतात, क्रिया, बरोबर आहे की नाही. क्रिया आधारित सेवा द्याव्या लागतात. क्रिया आधारित म्हणजे काय, त्यांना काय आपण लहान मुलांना काय देतो, पहिले जे क्रिया करतील का. जर त्यांना आपण लहान मुलांना पहिले संकेत दिलं तर चालेल का, अजिबात चालणार नाही. इथे पण संकेत अजिबात चालणार नाही. छेवी म्हणजे पहिले चित्र देणार का तुम्ही, चित्रापेक्षा तुम्ही जर मूर्त वस्तू त्याला दिला, मूर्त वस्तू दिल्या तर ते योग्य असेल. म्हणजे काय झालं, छेवी पण चालणार नाही. पण ऑप्शन 1 काय म्हटले, पहिले त्यांना क्रिया आधारित, मग नंतर छेवी आधारित, नंतरून संकेत द्यायचा. म्हणजे काय असेल, म्हणजे हे काय असते, लहान मुलांना अध्यापन करताना पहिले त्यांना क्रियात्मक अधिबंध म्हणजे क्रिया करतील, त्याच्यानंतर त्यांना त्या संदर्भात चित्र दाखवा आणि त्याच्यानंतर संकेत द्या. कळालं तुम्हाला. म्हणजे या प्रकारे हा प्रश्न होता. प्रश्न 8वा बघा. जेवढं तुम्ही समजून घेणार तेवढंच तुम्ही काळजीपूर्वक समजणार, तेवढाच तुम्हाला फायदा होईल.
अभिकथन दिलेले, शिक्षकों को कक्षा में प्रभावी संज्ञान सुनिश्चित करने के लिए बच्चों को संवेगात्मक को सहारा देना चाहिए. म्हणजे शिक्षकाने काय केलं पाहिजे का संज्ञान म्हणजे विचार प्रक्रिया जर डेव्हलप करायची असेल तर त्याच्या संवेगात्मक विचाराचा पण सहारा दिला पाहिजे. बरोबर आहे का नाही. म्हणजे एखादा शिक्षक असेल, एखादा शिक्षक जर असेल आणि जर त्याला तुम्हाला त्याचं संज्ञान म्हणजे काय, विचार प्रक्रियांचा अभ्यास. संज्ञान म्हणजे काय, विचार प्रक्रियांचा. आणि संवेग म्हणजे काय, भावनांचा अभ्यास. आता मला सांगा, शिक्षकों को प्रभावी संज्ञान सुनिश्चित करने के लिए संवेगात्मक को सहारा देना चाहिए. म्हणजे विद्यार्थ्यांच्या भावना जपल्या तरच ते चांगला विचार करतील ना. म्हणजे काय झालं, हे योग्य म्हणते. संवेग और संज्ञान एक दूसरे से जटिल रूप से संबंधित आहे. आता बघा, आता तुम्हाला कळालं असेल, आता इथे पण काय म्हणतंय, संज्ञानबद्दल आणि संवेगबद्दल, आणि खाली ऑप्शन पण काय म्हटलंय, संज्ञान आणि संवेगबद्दल. आणि इथे काय म्हटलंय, संवेग आणि संज्ञान म्हणजे काय, व्यक्तीच्या संवेगात्मक आणि संज्ञानात्मक विकास एक दुसरे से जटिल रूप से संबंधित, म्हणजे काय ते एकत्र आहेत. बरोबर आहे का नाही. जर विद्यार्थ्याचा संवेगात्मक विकास चांगला नाही झाला तर त्याचं संज्ञान पण होणार नाही. संज्ञात म्हणजे माणसाला जर विचार करायची क्षमता नसेल तर त्या भावना असतील का, आणि जर माणसाकडे भावना नसतील तो विचार पण करू शकत नाही. म्हणजे एकमेकाची काय जटिल प्रक्रिया. म्हणजे काय, आता इथे बघा, हे काय करतात, एकाच टॉपिकवर बोलताय. म्हणजे ज्या ठिकाणी दोघं एकाच टॉपिकवर बोलता म्हणजे काय, ते एकमेकाची व्याख्या करतात. म्हणजे झालं का नाही उत्तर, हे आता कळालं असेल ज्यावेळेला एका टॉपिकवर बोलतात. आता त्याच्यानंतर प्रश्न 9 बघा, विकास के संदर्भ में निम्नलिखित से कौन सा कथन सही आहे. म्हणजे विकासा संदर्भात कोणचं कथन सही आहे. पहिलं ऑप्शन काय म्हटलंय, विकास असतत प्रक्रिया. विकास कधी असतत असतो का, विकास सतत असतो. असतत लावल्यामुळे काय झालं, हे निगेटिव्ह झालं. विकास चक्रीय होत आहे परंतु रेखीय नाही. बरोबर आहे. म्हणजे विकास काय असतो, विकास चक्रीय असतो. म्हणजे काय असतो, माणसाचा विकास ज्या प्रकारे इथून वाढला म्हणजे तो काय होईल, कमी होईल, अधिक होईल, असं चक्री होतं. पण रेखीय नाही. रेखीय नाही म्हणजे तो एका सरळ रेषेत कधी विकास होईल का. पहिलीच्या विद्यार्थ्यांना समजा, मी पहिलेला असेल, मला ABCD येत नसेल, पण मला आता 10वीला ABCD यायला लागला, मग चक्रीय आपला रेषीय राहिला का, तो काय झाला, वाढ झाला, वक्रकाल झाला, चक्रीय काय झाला. म्हणजे काय झालं हे तुम्हाला कळालं असेल. म्हणजे हे आपलं पहिलं ऑप्शन निगेटिव्ह, दुसरं ऑप्शन काय योग्य. विशिष्ट से सामान्यकडे. आता विकास विशिष्टकडून सामान्यकडून होतो का, विकास काय करतो, सामान्यकडून विशिष्टाकडे होतो. काय होतो, सामान्यकडून. म्हणजे हे कटलं. 4 म्हटलं, विकास विभिन्न पैलू एक दुसरेचे स्वतंत्र होते. आता विकासाचे पैलू कधी स्वतंत्र असतील का. आता मला सांगा, जर स्वतंत्र, आता सामाजिक विकास जर झाला नाही तर विद्यार्थ्यांचा संवेगात्मक विकास होणार नाही, आणि संवेगात्मक विकास झाला नाही तर संज्ञानात्मक होणार नाही. बरोबर आहे का नाही. आणि शारीरिक विकास झाला नाही, आता समजा एखाद्याचा शारीरिक विकास झाला, इथे काय म्हटलं, स्वतंत्र. आता एखाद्याचा जर शारीरिक विकास चांगला झाला नाही तर त्याच्या बुद्धीवर पण त्याचा परिणाम होईल ना. मग तो एखादा क्रिकेट खेळत असेल आणि त्याला समजा एखाद्याला हात नसेल तर त्याला वाईट वाटेल ना, बाबा मला जर हात राहिला असता मी क्रिकेट खेळलो असतो. पण जर स्वतंत्र राहिला असतं तर मग गरज पडली नाही. म्हणजे काय, एकमेकाला ते काय आहेत, जटिल आहे, पण स्वतंत्र नाही. म्हणजे चौथा ऑप्शन निगेटिव्ह आहे, पहिलं निगेटिव्ह आहे, आणि तिसरं ऑप्शन निगेटिव्ह आहे. उत्तर काय, विकास चक्रीय तरीके से होता है परंतु रेखीय तरीके से होता नाही. बघा, एवढे सोपे प्रश्न असतात, पण मग का विद्यार्थी काय करतात मला हेच कळत नाही आणि पॉईंट समजून घेत नाही. लेव वाइगोस्की के अनुसार बच्चे अपने व्यवहार को किस प्रकार नियमित करते. आता बघा, लेव वाइगोस्कीने काय सांगितलं होतं, ज्या वेळेस विद्यार्थी एखाद्या वेळेस स्वतःशीच बात करतो याला काय म्हटलं जातं, आत्मवाक म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, आत्मवाक. म्हणजे लहान मुलांना जर तुम्ही जर काही वस्तू घ्यायला दिली, दुकानात जाय घेऊन ये, तर त्यांना जर सांगितलं 1 किलो साखर घेते, स्वतःच मनात एक वेळा म्हणून घेता 1 किलो साखर घ्यायची, याला काय म्हणतो, लेव वाइगोस्की आत्मवाक म्हणतो. त्याच्यानंतर प्रश्न 11, कक्षा 5वीं के बच्चों को तैरने और डूबने की अवधारणा. काय म्हटलंय, तैरने और डूबने की अवधारणा पढ़ाने के लिए संरचनावाद में दृढ़ विश्वास रखने वाले शिक्षकों को कौन सा शैक्षणिक दृष्टिकोन अपनाना चाहिए. म्हणजे विद्यार्थ्यांना काय, तैरना म्हणजे पोहण्यासंबंधी आणि डुबण्याची अवधारणा काय असेल त्यांना शिकवायची आहे. त्याच्यामध्ये विश्वास रखणेवाले म्हणजे कशा प्रकारे शिकवेल. आता व्याख्यानविधी काही असेल का, व्याख्या देऊन तुम्ही कसे पोहतात, कसे डुबतात हे व्याख्या करून असेल का, ते विद्यार्थ्यांना समजेल का, अजिबात समजणार नाही. पॉवर पॉईंटवर प्रस्तुतीकरण म्हणजे विद्यार्थ्यांना जर तुम्ही कसं पोहतात हे जर सांगायचं, तुम्ही त्याला जर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन म्हणजे काय, तुम्ही काहीतरी TV वगैरे याच्यावर लावून दिलं आणि सांगितलं बघा विद्यार्थ्यांना कसं पोहता येईल, हे सांगून कळणार आहे का, अजिबात कळणार नाही. त्याच्यानंतर काय म्हणतात, व्हिडिओ दिखाना. व्हिडिओ दिखून पण तेच होईल. म्हणजे विद्यार्थ्यांना तुम्ही सांगणार बघा ते मुलं कसे, पण त्यांना काय करावं लागेल, निर्देशित खोज. म्हणजे काय करावं लागेल तुम्हाला, त्यांना पोहायचं मार्गदर्शन द्यायचं असेल तर तुम्ही त्यांना निर्देशित. आता बघा, काही म्हणेल काय, निर्देश हा निगेटिव्ह आहे. निर्देशित खोज म्हणजे काय, विद्यार्थ्यांना माणूस पाण्यावर
का तरंगतो आणि का बुडतो हे तपासण्यासाठी तुम्ही त्यांना मार्गदर्शन केले पाहिजे. म्हणजे निर्देशित खोज करण्यासाठी निर्देश देणे म्हणजे काय ऑप्शन 4 आहे याचं उत्तर आहे. म्हणजे बघा एवढं समजून घेतलं तर तुम्ही पास होतात. आता प्रश्न 12वा बघा. आता हा प्रश्न थोडा म्हणजे ज्यांनी अभ्यास केला नव्हता त्यांचा डोक्याला ताणच होता. प्रश्न काय म्हटलंय, निम्नलिखित में से कौन सा सार्थक सीखने के लिए प्रभावी तकनीक नाही आहे. बघा स्मृती तकनीक नाही. स्मृती म्हणजे काय, या 4 ऑप्शनांपैकी असं कोणतं ऑप्शन आहे का ते काय होतं, व्यक्तीची विचार प्रक्रिया डेव्हलप करण्यासाठी योग्य नाही. पहिलं काय म्हटलेले, रटण आणि दोहराव. हे थोडं निगेटिव्ह आहे, थोडं बाजूला ठेवूया. हां, पहिलं स्मृती सहाय्यक विद्या. स्मृती सहाय्यक विद्या म्हणजे नक्कीच विद्यार्थ्यांना काय होईल, थोडा विकास होईल. म्हणजे काय, हे थोडं चांगलं आहे, पण आपल्याला काय विचारलं, निगेटिव्ह विचारलेलं आहे. म्हणजे हे पण येणार. विस्तृत दोहराव. आता विस्तृत दोहराव पण निगेटिव्ह असतो. म्हणजे काय, हे पण निगेटिव्ह आहे. बरोबर आहे का नाही. विस्तृत दोहराव हे पण नाही. रटण्यावर दोहराव. आता बघा इथे आता तुम्हाला ह्या प्रश्नामध्ये एक समजून घ्यावं लागेल का ज्या ठिकाणी आता या प्रत्येक ऑप्शनमध्ये काय 50% निगेटिव्ह आहे. 50% निगेटिव्ह आहे. या तिघांमध्ये 50% निगेटिव्ह आहे. पण आपल्याला निगेटिव्ह विचारलं, पण आता आपल्याला निगेटिव्ह उत्तर काय, आता 3 ठिकाणी जर 50% निगेटिव्ह आहे तर आपल्याला 100% निगेटिव्ह पाहावं लागेल. आता म्हणजे इथे बघा रटण काय 50% निगेटिव्ह आणि दोहराव म्हणजे काय 50% निगेटिव्ह. म्हणजे पाठांतर करायला लावायचं नाही, तेच बोलायला लावायचं नाही. म्हणजे काय झालं, हे दोघं मिळून किती झालं, 100% निगेटिव्ह. म्हणजे काय झालं, हे 50%, हे 50%, हे नाही 50. काहींना काय वाटत होतं काय तिघी उत्तर बरोबर आहेत का, अजिबात नाही. कारण इथे बघा तुम्ही नुसतं विद्यार्थ्यांना आठवू शकत नाही. म्हणजे 50 आठवायला लावायचं नाही 50% आणि संकल्पना हे 50%. पण जर तुम्ही विद्यार्थ्यांना पाठांतर पण करायला लावलं आणि तेच बडबडायला लावलं तर म्हणजे याचा विद्यार्थ्यांवर काय होईल, स्मृती डेव्हलप होणार नाही, त्यांची विचार प्रक्रिया डेव्हलप नाही. म्हणून याचं उत्तर आहे, कारण हे 100% निगेटिव्ह आहे. कळालं, हे 50-50 हे समजून घ्यावं लागतं. आता प्रश्न आहे 13वा. प्रश्न 13वा काय म्हटलंय, निम्नलिखित में से कौन सा एक अच्छी तरह से तैयार किए गए आलोचनात्मक सोच वाले प्रश्न की विशेषता नहीं. म्हणजे बघा निम्नलिखित में से कौन सा अच्छी तरीके से तैयार किए गए आलोचनात्मक सोच वाले प्रश्नों के लिए विशेषता नाही आहे. म्हणजे आलोचनात्मक जे प्रश्न असतात त्याची विशेषता काय नाही हे तुम्हाला सांगायचं आहे. पहिलं काय म्हटलंय, एक खुला प्रश्न और कई उत्तरों को प्रस्तुत करता है. म्हणजे काय, इथे निगेटिव्ह विचारलेले. काय म्हटले, एक खुला प्रश्न कई उत्तरों को प्रोत्साहित करता है. बरोबर आहे, कारण आलोचनात्मक चिंतन काय करतो, कई उत्तरांना प्रोत्साहित, म्हणजे हे पॉझिटिव्ह आहे. आपल्याला निगेटिव्ह विचारलेले. ये मुख्य रूप से तथ्यात्मक जानकारी. आता कधी तथ्यात्मक जानकारी म्हणजे काय, जे तुम्ही दिलेलं आहे त्याच्यावरच तुम्ही विचार करणार का, अजिबात नाही. कारण आलोचनात्मक चिंतन करताय म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या बाजूने विचार करणार. म्हणजे हे काय, हे चुकीचं आहे. आलोचनात्मक चिंतनाच्या संदर्भात आपल्याला निगेटिव्ह विचारलेले. इसमें सूचना का विश्लेषण और मूल्यांकन की आवश्यकता होते. म्हणजे काय, सूचनाओं का विश्लेषण म्हणजे काय, वेगवेगळ्या परीने त्या चर्चा करणे, मूल्यांकन करणे याची आवश्यकता असते आलोचनात्मक. म्हणजे हे पण योग्य आहे. उच्च स्तरीय सोच और समस्या समाधान कौशल्य को बढ़ावा देता है. म्हणजे काय, आलोचनात्मक चिंतन जर असेल त्याच्या विचार प्रक्रिया नक्कीच डेव्हलप होतील आणि समस्या सोडवण्यासाठी पण काय होईल, हे मदत होईल. म्हणजे काय, हे पण योग्य आहे. पण आपल्याला निगेटिव्ह विचारलं होतं. निगेटिव्ह म्हणजे काय, म्हणजे हे ऑप्शन 2 आहे याचं उत्तर काय आहे. कारण हे काय म्हटले, तथ्यात्मक जानकारी म्हणजे जे दिलेलं आहे त्याच्यावरच आलोचनात्मक चिंतन करतात असं नाही, तर वेगवेगळ्या पक्षाने विचार करतात. म्हणजे काय, ऑप्शन 2 याचं उत्तर आहे. म्हणजे हे निगेटिव्ह आहे का ते पण आपण अभ्यासलं पाहिजे. नाहीतर आपण निगेटिव्ह तो शब्द वाचत नाही, उत्तर देत बसतो. त्याच्यानंतर प्रश्न 14वां, विविध सांस्कृतिक पृष्ठभूमि से छात्रों की ज़रूरतों को पूरा करने के लिए कक्षा में शिक्षक को सांस्कृतिक रूप से उत्तरदायित्व होना चाहिए. सांस्कृतिक रूप से उत्तरदायित्व होना चाहिए म्हणजे बघा का शिक्षकाने काय केलं पाहिजे का, विद्यार्थ्यांची जी पृष्ठभूमी असते तो विद्यार्थी कसा आलेला आहे, सांस्कृतिक त्याच्यामध्ये काही चुका आहेत का, त्याच्या काही गरजा आहेत का, ह्या गरजा पण शिक्षकाने काय केल्या पाहिजे, याची जांच केली पाहिजे आणि तपासल्या पाहिजे. म्हणजे काय म्हटले, हे अभिकथन काय योग्य आहे. आणि कारण काय म्हटले, कक्षा में समता केवळ मानकीकृत पाठ्यक्रम और आकलन से सुनिश्चित हो सकते. म्हणजे वर्गामध्ये जर समता लावायची असेल तर सगळ्यांसाठी काय करा, मानकीकृत पाठ्यक्रम लावा. असं कधी चालेल का, अजिबात नाही. म्हणजे काय, हे चुकीचं आहे आणि हे बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन काय, आता ये सही और आर गलत आहे. ऑप्शन 3 हे याचं उत्तर आहे. जेवढं तुम्ही समजून घेणार तेवढाच तुम्हाला फायदा होईल. आता त्याच्यानंतर प्रश्न 15वां, जागृति को पता चला कि उनका कुत्ता रस्टी एक गोल्डन रिस्टोर है
जब वो एक कुत्ते को देखते, जब वो एक और कुत्ते को देखते तो रष्टी जैसा दिखता है, लेकिन एक अलग नस्ल का आहे. अलग नस्ल का म्हणजे जातीचा, वेगळ्या जातीचा आहे. कुठला आहे? वेगळ्या जातीचा, पण काय आहे? तो कुत्राच आहे. नस्ल काय आहे? व उस कुत्ते को भी उसे भी कुत्ता समझती है. जीन पियाजे के संज्ञानात्मक विकास के सिद्धांत के अनुसार यह अवधारणा क्या प्रदर्शित करते? म्हणजे बघा, ती जागृती जी नावाची जी पोरगी आहे तिच्याकडे काय होतं? तिच्याकडे एक कुत्रा होता. काय होता? कुत्रा होता. पण तिने काय केलं? दुसरा अजून एक कुत्रा पाहिला, पण काय होती? त्याची जात वेगळी होती, पण काय होती? ती कुत्रा होता. तो कुत्राच होता. मग तिने काय केलं? त्याची जरी जात वेगळी आहे तरी तो कोण? काय? कुत्रा आहे. म्हणजे काय केले? आपल्या बुद्धीमध्ये काय केलं? ॲड केलं. म्हणजे काय केलं? समायोजन केलं. म्हणजे बरोबर आहे का नाही? पहिले तिला कुत्र्याची भूमिका माहीत होती, पण तो वेगळ्या जरी जातीचा आहे तरी पण काय आहे? कुत्रा हे तिने म्हणजे काय केलं? आपल्या मेमरीमध्ये साठवलं. म्हणजे याला समायोजन म्हटलं का? याला संरक्षण म्हणतात का? केंद्रित म्हणतात का? वस्तुतायत्व म्हणतात का? याला म्हटलं जातं समायोजन. बघा कसा वाटला? हे 15 प्रश्न होते. नक्कीच सांगा, आपल्या प्रतिक्रिया नक्कीच द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, याच प्रकारे प्रश्न येतात, एक पण बाहेरून प्रश्न येत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त बॅच जॉईन करा, कारण बॅच जॉईन केल्याशिवाय तुम्हाला पास होणं शक्य होत नाही. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत नक्कीच व्हिडिओ पोहोचवा.